नाशिक महापालिकेने आता पार्किंग संदर्भात नवं पाऊल उचललंय। नाशिक शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागतील। घरपट्टीच्या वाढीव करानंतर आता नाशिककरांनो पार्किंगसाठी पैसे मोजायला तयार राहा। वाहनतळांसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते। मात्र केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड झाल्यानंतर पार्किंगची समस्या सोडवण्याकरता शहरात 41 ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारलं जाणार आहे। यामध्ये 34 ठिकाणी रस्त्यांच्या कडेला तर 7 ठिकाणी खुल्या मैदानात स्मार्ट पार्किंग उभारली जाणार आहे। बंगळुरू इथल्या पार्किंग व्यवस्थापन कंपनीकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट पार्किंग उभारण्यात आली आहे। ऑफ स्ट्रीट आणि ऑन स्ट्रीटची सिस्टम अशी आहे की ऑफ स्ट्रीट पार्किंग ह्यासाठी लागणार आहे की जिथे गर्दी असेल खूप रस्त्यांवरती त्यामध्ये ऑफ स्ट्रीट असणार आहे। जिथे ऑन स्ट्रीट गरज असणार आहे की कुठे जागाच नाही आहे, जशी गावठाण भागामध्ये आहे की तिथे जागा नसते, मग तिथे ऑन स्ट्रीटचा विचार करायला लागणार आहे बिकॉज देर इज नो स्पेस वेअर द व्हेकल वुड बी पार्क्ड। पण ऑन स्ट्रीट पार्क करायला रेट्स प्लस कंडिशन्स या वेगळ्या असणार आहेत, ऑफ स्ट्रीटसाठी वेगळ्या असणार आहेत आणि मल्टी लेवलला आपण त्याचे काही जे टर्म्स अँड कंडिशन्स आहे किंवा पार्किंग चार्जेस आहे ते अंडर रिव्हिजन आहे। दे आर बीइंग कन्सिडर्ड अँड डिस्कस्ड। कार, जीप, 4 चाकी वाहने ऑफ स्ट्रीट पार्किंग 20 तर ऑन स्ट्रीट पार्किंग 30 रुपये। रिक्षा, 3 चाकी वाहनं ऑफ स्ट्रीट पार्किंग 20 तर ऑन स्ट्रीट पार्किंग 30। मोटरसायकल, दुचाकी ऑफ स्ट्रीट पार्किंग 10 तर ऑन स्ट्रीट पार्किंग 15। सायकल ऑफ स्ट्रीट पार्किंग 5 तर ऑन स्ट्रीट पार्किंग 5। बस, ट्रक, टेम्पो ऑफ स्ट्रीट पार्किंग 40 तर ऑन स्ट्रीट पार्किंग 100 रुपये असे दर आकारण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आणखीन थोडी सवलत देऊन लोकांना पहिल्यांदा उद्युक्त करणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही रेट्स वाढवले तर चालेल, कारण जोपर्यंत लोकांना सवय लागत नाही आणि शहरातले रस्ते मोकळे होत नाहीत, लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत समाजातनं विरोध होईल। संकल्पना चांगली आहे परंतु ती इम्प्लिमेंट व्यवस्थित झाली पाहिजे की महापालिकेकडून जर इम्प्लिमेंट व्यवस्थित झाली नाही आणि त्याच्यामध्ये जर इन्स्पेक्टर राज आलं तर मग कुठेतरी लोकांची त्याच्याबद्दलची भावना खराब होईल। त्यामुळं चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले तर नक्कीच त्याचं स्वागत केलं जाईल। मुंडे साहेब आले म्हणून आशा वाटते आम्हाला, पण हे मोठे मोठे टावर मोठ्या बिल्डिंग बांधलेले आहे, वरती टावरवरती खोल्या रूम वगैरे बांधलेले ते काढले पाहिजेत, खाली बेसमेंट येथे पार्किंग केले पाहिजेत, खाली वरती गाड्या काही दिसल्या नाही पाहिजेत आणि मध्ये रस्त्याला डिवाइड टाकले पाहिजेत, म्हणजे नागरिकांना सतत फुटपाथवरनं चालताना दिसतील, पुण्यासारखी मार्ग चांगले सुरळीत चालतील दिसतील, असं काहीतरी नवीन नाशिक सुधारणा वाटलं पाहिजे आपल्याला। जागतिक दर्जाचे पार्किंग सेन्सर, डॅशबोर्ड, CCTV कॅमेरे इथं लावण्यात येतील। त्यामुळे नाशिककरांना स्मार्ट पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या या स्मार्ट उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। राजकीय नेते काय भूमिका घेणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे। किरण ताजने, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।